व्यासपीठावर बघायला मिळतोय. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय या स्पर्धेनिमित्तानं. पहिला बॉल साई स्पोर्ट्स खारबाव. स्ट्राइक वर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय केतन. हो, यावेळेस बॉलला स्लाइस केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर करतोय. पहिला बॉलवर हा पहिला चौकार होतोय. 4 रन्स. आणि 6 बॉल्स 6 षटकारांच्या फलंदाजांच्या यादीमध्ये केतन पाटील देखील आहे. जिकडे तळोजाला रायगडमध्ये जेव्हा नाईट स्पर्धा होती त्या ठिकाणी 6 बॉल 6 षटकारांचा तो कीर्तिमान प्रस्थापित केलाय. म्हणजे हा देखील एक दर्जेदार फलंदाजाच्या यादीतला फलंदाज आहे. पहिल्या बॉलवर पहिला चौकार. ऋषभ राऊंड विकेट. ऑन साइडला स्विंग केलंय. खाली क्षेत्र आहे, गॅप आहे. बॉल मात्र जातो त्या ठिकाणी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट मधून. 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या वाढीनं धाव संख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. ऋषभ काटे खर तर त्याची ऍक्शन थोडीशी विचित्र आहे. थोडा रिलीज पॉइंट उशिरा ठेवतोय तो. शोल्डरचा वापर करतो. स्ट्रेट आर्म आहे त्यामुळे फलंदाजाला त्याला ओळखण्यासाठी वेळ लागतोय. पण मात्र अनुभव आहे फलंदाज केतनकडे. त्याचमुळे त्या अनुभवाच्या बळावर आणि कित्येक ऊन पावसाळ्यांच्या क्रिकेटच्या खेळाच्या जोरावर तो ओळखतोय गोलंदाजी ऋषभ काटेची. ऋषभ काटे राऊंड विकेट. गती परिवर्तन केलं होतं. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल लँड होतोय. त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फेक करेपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. ऋषभ काटे हा देखील सहजासहजी कुठल्या फलंदाजाला हवी होऊ देत नाही असं पण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि आता थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉलला थोडीशी फ्लाईट दिली होती. त्याचमुळे बघा ड्रिल करून दाखवतोय केतन की पुन्हा एकदा त्याला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळायचं होतं पण व्यवस्थित कनेक्शन होऊ शकलं नाही बॅट आणि बॉलचं. आणि त्याचमुळे फक्त एकच धाव मिळते. एका धावाच्या वाढीनं धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. आणि आता दिशा बदलून गोलंदाजी करणार आहे ऋषभ काटे. 7 धावा धावफलकावर आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांचं जाळं रचलं गेलेलं आहे. फलंदाज दैवतच्या शरीरयष्टीकडून बघून तुम्हाला काय वाटते? तर येस, नो डाऊट हा देखील एक अग्रेसिव्ह अटॅकिंग तोडफोडवाला फलंदाज आहे. वाघवेळ गावासाठी कित्येक वेळा त्याने एक नेत्रदीपक फलंदाजी केली. ड्राईव्ह केलं जातं. बॉलला गॅप मध्ये आहे. कॉपी बुक स्टाईलने शानदार जानदार कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. सांग भिक्षी कवा मीटिंगशी कवा. सांग देशी कवा मला चुम्मा. सांग भिक्षी कवा मीटिंगशी कवा. सांग देशी कवा मला चुम्मा. डीजे मॅडी धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच या चौकाराच्या मदतीनं 11 धावा. 2 बॉल्स नंतर थॉमस डायस लेजेंडरी क्रिकेटरचा या ठिकाणी आयोजकाच्या वतीने खास सन्मान केला जाणार आहे. हा मान कमवलाय थॉमसने. कित्येक वर्षांचं क्रिकेट आणि प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत तो बनलाय. कारण नेहमीच मैदानावर कूल असतो, काम असतो, शांत असतो. त्याचमुळे प्रेक्षकांच्या मनातला राजा. लोअर फुलटो सुद्धा ड्राईव्ह केलं जाते. वाईड ऑफ लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक सूरज पाटील स्वतः मागे येतोय. इनफिल्डच्या अगदी पलीकडे जाऊन बॉल स्टॉप करतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या बिनबाद 12. ऋषभ काटे हा विकेटच्या शोधासाठी आला होता पण त्याला अजूनपर्यंत काय विकेट मिळाली नाहीये. दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी भाव्या 11 वाघबी संघाचे हे दोन्ही फलंदाज दाखवत आहेत. दोघांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता आत्मविश्वास मिळतो या खेळपेटीचा, आत्मविश्वास मिळतो या वातावरणाचा आणि आत्मविश्वास मिळतोय या आउटफील्डचा. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. राऊंड विकेट. यॉर्कर लेन ब्रह्मास्त्र. आणि यासाठी तर ऋषभ काटे ओळखला जातो. आणि कुठेतरी या बॉलला हाताळण्याचा हा कुठेतरी उशीर झाला असं वाटते मला. दरम्यान 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. एका धावाच्या वाढीने धावसंख्या झाली आहे भव्य 11 वाघबी टीमची बिनबाद 13. बिनबाद 13 अशी सुरुवात झाली आहे. आणि आपण व्यासपीठावर विराजमान असलेले थॉमस डायस यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन निलेश अरविंदेकर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय सन्माननीय विशाल अनंत म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची ऊब देणारी ही शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून या स्टार खेळाडूचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान आहे त्याच्या कर्तृत्वाचा.
आणि असा हा मोठा खेळाडू स्टार खेळाडू थॉमस डायस यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, ज्यांनी 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या खेळीची जादू पसरवलाय. थॉमसजी, पहिला जो मॅच होता, या पहिल्या मॅच मध्ये तुमचा संघ नेमका कमी कुठे पडला? फिल्डिंगमध्ये 2-3 कॅच ड्रॉप झाल्या, मिस फिल्डिंग झाल्या, त्या कारणाने त्या 2 ओपनर्स बॅट्समॅनने रन्स केल्या. विशेष म्हणजे 7 समुद्रा पलीकडे जाणं आणि आपल्या भारत भूमीमध्ये खेळणं याच्यामध्ये काय डिफरंट असतं? काही नाही सर, फक्त आउट आपल्या विकेटचं फक्त हे असतं की तिकडे ग्रास जास्त असतं, फास्ट विकेट असते, त्याप्रमाणे बाकी इंडियातले प्लेयर बाहेर कुठे पण जाऊन परफॉर्म बरे करू शकता. विशेष म्हणजे आता तुमची जी कारकीर्द आहे, सुरुवातीला तुम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळायचे, त्याच्यानंतर बिपिन भाई खूप चांगलं, ह्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याने क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम केलंय. येस येस, ऑफकोर्स, म्हणजे सपोर्ट खूप मिळाला आम्हाला बिपिन भाईकडनं आणि बऱ्याच टीमपासून जे प्लेयर्स होते माझे, कधीच म्हणजे बऱ्या टुर्नामेंट खेळायला भेटल्या, ज्या खूप बऱ्या प्लेयरला खेळायला भेटत नाही. युट्यूबच्या माध्यमातून मी अनेक क्रिकेटच्या मॅचेस बघतोय, मात्र तुमचे चाहते भरपूर असतात. थॉमस डायस कधी येणार आहेत, व्ह्यूअर्स खूप असतात, तर ह्या तुमच्या चाहत्यांबद्दल तुम्ही काय बोलाल? असंच प्रेम ठेवा, सपोर्ट ठेवा माझ्यावरती, प्रयत्न करत राहील बरं खेळण्याचा. शेवटचा प्रश्न असेल, या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? जी ही स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा, नाही अप्रतिम आहे खरंच. म्हणजे इकडे खेळायला, म्हणजे मी अगोदर पण 3-4 वर्ष या पट्ट्यामध्येच खेळलो आहे, खूप खेळलो आहे तसं. मालजी बाळामध्ये पण खेळून गेलो इकडे, बहुतेक त्या साईडला ग्राउंड होतं तेव्हा, आणि बरं वाटतं खेळायला इकडे. थँक्स आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल थॉमसजी. थँक्यू सर. या थॉमस डायस याच्या प्रतिक्रिया, स्टार खेळाडू, आणि या खेळाडूबद्दल जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मित्रांनो, ज्यांनी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलंय फलंदाजी करून. टेनिस क्रिकेटपटू, टेनिस क्रिकेटमधील हा राष्ट्रीय क्रिकेटपटूला तुम्ही बघतायत. थेट पुन्हा आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला घेऊन जातोय, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत महाराष्ट्राचा गोड आवाज मिस्टर मनीष पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर मिळते यश अक्षयला आणि बाद होते फलंदाज केतन पाटील. आउटसाइड एज घेऊन फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्या ठिकाणी झेल पूर्ण केला जातोय आणि केतन नावाचं वादळ आता मात्र क्षमते या ठिकाणी, आणि अक्षय पाटीलला मिळते यश. धावसंख्या 13 असताना पहिला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच मिस्टर निमेश पाटील. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, अक्षय पाटील ओव्हर द विकेट. हो, यावेळी ऑन दी टो स्लाइस केलाय, अपवर्ड स्लाइस बॉलला पाठवलाय, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल थोडासा टर्न होतोय, मागल्या दिशेने जातोय, थर्डमॅन सीमारेषेपर्यंत अडवला जाईल, तोपर्यंत 3 धावांचा कॉल आहे. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आउटफील्ड देखील क्षेत्ररक्षकाचे खेळते कधी कधी, कारण आपण आउटफील्ड मध्ये पाहिलं तर मागच्या बाजूला थोडा स्लोप आहे, इन बिहाइंड द विकेट थोडा स्लोप असल्या कारणाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणं खरं तर तारेवरची कसरत आहे, पण त्या ठिकाणी चांगला स्टॉप आपल्या संघासाठी एकदा वाचवले. आपण पाहू शकतोय सन्माननीय महेंद्र पाटील जे सरपंच आहेत ग्रामपंचायत खारबावचे, ते देखील तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये ते तैनात आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र कित्येक तारे सितारे आहेत जे मैदानाच्या बाहेर एक वेगळं जग जगत असतात. राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये नोकरी धंद्यामध्ये चांगले अग्रेसर असतात, वरच्या हुद्द्यावर काम करत असतात, पण मैदानाच्या आतमध्ये आल्यावर तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आता तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज तयार अक्षय, ऑन साइडला पुल केलाय, नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल गोज बियॉन्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईन फॉर मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. 22 धावा. दैवतला अडवणं मात्र आता अशक्य झालेलं आहे. दैवत खरं तर मिडल ऑर्डर बॅट्समन राहिला गेल्या कित्येक वर्षांपासून, पण आज मात्र पहिल्या क्रमांकावर येताना जी पदोन्नती मिळालेली आहे त्या पदोन्नतीचा खूप चांगला वापर करतोय आणि त्याच्या बॅटमधून मात्र तोडफोड षटकार चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत साई स्पोर्ट्स खारबाव खरं तर एक नावाजलेला संघ आहे भिवंडी परिसरातला, आणि त्याच्या विरोधात खेळणं खरं तर एक अस्तित्वाची लढाईच म्हणू शकेल मी वाघवीर संघाची, आणि ती अस्तित्वाची लढाई लढली जाते दैवत कडून. ओव्हर द विकेट अक्षय, स्लो ओव्हर 1 गती परिवर्तन केलं होतं. जर यॉर्कर नंतर जर सर्वात प्रभावशाली हत्यार कुठलं असेल
तर स्लोअरवर असंच म्हणेन या ठिकाणी जेव्हा अग्रेसिव्ह बॅटरला अडवण्यासाठी या अस्त्राचा वापर केला जातो. यावेळेस बॅटचा फेस अगोदर ओपन केला होता, बॉलला स्विंग करायचा होता, पण बॉल थोडासा उशिराने आलाय, त्यामुळे शरीरावर हा बॉल आदळतोय. लेग बाईटच्या स्वरूपातून एक धावपैकी ऍड करण्याची खूण या ठिकाणी पंच करताना एका धावाच्या वाढीनं धावसंख्या झाली आहे 23 धावा. आता खुद्द महेंद्रजी भगत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पूर्ण धुरा सांभाळत आहेत. TCP लाईव्हचे सर्वा अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस बॉलला स्विंग केलाय, हवाई सफर घडवले, हा ठरतोय गगनचुंबी षटकार. थँक्यू. काय बात आहे. मनोज पाटील सांगतात की आम्ही आउट ऑफ फॉर्म आहेत, खेळाडू आमच्या खेळण्यासाठी येत नाहीत. मग मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय, दैवत काय खेळतोय, त्यानंतर केतन काय खेळलाय, आणि त्याच्यासोबत आता निमेश पाटील देखील काय खेळतो. तिन्ही बॅटर्स कडून मात्र धावांचा पाऊस पडला जातोय. या षटकाराच्या माध्यमातून तो आत्मविश्वास देखील दुणावेल, कारण कुठेतरी समोरील एक प्रतिस्पर्धी संघावर एक दबाव वाढवायचा असेल तर मोठं टार्गेट ठेवावं लागेल, 80 ते 90 धावांपर्यंत जावं लागेल, आणि त्यासाठी चांगली सुरुवात या ठिकाणी दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळते. दैवत आणि त्याच्या सोबतीला निमेश आता स्ट्राईकवर आहे. डावकुरा फलंदाज, सडपातळ शरीरयष्टी आहे, पण मात्र त्याच्या स्वप्नांची उंची मात्र गगनाला भिडणारी आहे. अक्षय पाटीलच्या विरोधात हल्ला, लेफ्ट आर्म राऊंड विकेट अक्षय टू निमेश. स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल मात्र इन दी एअर आहे, खूप का हवेत राहिला होता, वन बाउन्स घेऊन बॉल जातोय सीमा रेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. तर सन्माननीय प्रशांतजी ज्ञानेश्वर पाटील चंद्रपाडा या मान्यवरांनी आम्हाला रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी उपलब्ध करून दिली, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचसोबत सन्माननीय भावेशजी रवींद्र भोईर जे उद्योजक आहेत ससुपाड्याचे, त्यांच्या वतीने 2500 रुपयाची देणगी आम्हाला उपलब्ध झाली. डॅशिंग पर्सनॅलिटी आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न आहेत, आणि तरुण मंडळी आगरी कोळी समाजातले ससू नवगर मालजीपाडा या पट्ट्यातले चांगलं कार्य करतात, आणि खरंच ही अस्तित्वाची लढाई हे लढतायत, आणि अभिमान वाटतोय या सर्व तरुणांवर. भूमिपुत्र तसेच भूमिपुत्र संघटना तसेच आगरी कोळीच्या संघटनेत त्यांना मात्र खूप चांगलं योगदान या सर्व तरुण मंडळीचं राहिलेलं आहे, आणि अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे नाही का, मालजीपाडा आणि ससू नवगर ससूपाडा या परिसरासाठी. नवीन गोलंदाजी मार्कवर 3ऱ्या षटकाची सुरुवात ऋषभ काठे. पहिल्या षटकामध्ये मात्र ऋषभला मार बसला होता 13 धावांचा, त्यानंतर अक्षयला मार बसलाय 20 धावांचा. धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 33 धावा. भव्य 11 वाघबीळचं सडे तोड प्रतिउत्तर ठाणा वर्सेस भिवंडी हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ठाण्यातला नावाजलेला संघ भव्य 11 वाघबीळ, मनोज पाटील कॅप्टन, आणि त्याच्या समोर तगडं आव्हान सूरज पाटील कॅप्टन, साई स्पोर्ट्स खारबाव. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, ऋषभ स्ट्राईकवर आहे ठाण्याचा बाहुबली दैवत पाटील. यावेळेस आउटसाइड एज बॉल गॅप मध्ये आहे, थर्ड मॅन क्लिअर होईल, बॉल जाईल सीमारेषा पार. 3ऱ्या षटकाराचं स्वागत चौकाराने. 4 धावा. ऋषभचे दोन्ही हात डोक्याच्या वर गेलेत का, तर एक नावाजलेला गोलंदाज असणं आणि ते नाव टिकवणं खूपच कठीण असते. नाव तर कमवलेलं आहे, पण आता कमवलेलं नाव टिकवण्यासाठी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तसे प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 37 धावा, 1 गडी बाद. भव्य 11 वाघबीळ स्ट्राईकवर आहे बॅटर दैवत पाटील. ड्राइव आहे खूप चांगली, एक्स्ट्रा कव्हर ड्राइव, नो चान्स फॉर द फील्डर, बॉल गोज बियॉन्ड एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाइन फॉर स्पेक्टॅक्युलर फॉर रन्स. DJ Shivam
थँक्यू. बॅक टू बॅक 2 चौकार. काय दर्जेदार खेळ या ठिकाणी दैवतचा पाहायला मिळते. खरं तर दैवतला मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाते, जो हवाई सफर नेहमीच गोलंदाजांना घडवत असतो. पण आताच्या क्षणाला दैवत मात्र तयारीनिशी आलाय. ग्राउंड स्ट्रोक देखील तितक्याच चांगल्या आत्मीयतेने ते खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ द विकेट, खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्याचा आतापर्यंत पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल, शॉट ऑफ गुड लेंथ, हलकासा आतल्या दिशेने कट होणारा बॉल होता. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. यावेळेस मात्र पदरी निराशा पडली आहे दैवतची. फटक्यावरची निवड चांगली होती, पण बॉलची जी उंची होती त्या उंचीला न्याय न देता ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मात्र चुकला. कुठला समन्वय बॅट आणि बॉलचा झाला नाहीये. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत यष्टिरक्षक चांगली पोझिशन घेतोय आणि हा बॉल डॉट जातोय, कुठेतरी थोड्या वेळासाठी थांबतोय. भव्य 11 वाघबिळा संघ धाव संख्या 41 वर. ऋषभ काटे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. चांगला बॉल, यावेळेस गती परिवर्तन केलं होतं, थोडासा पुढे ठेवला होता बॉलला. यॉर्कर लेंथ तर आपण म्हणू शकत नाहीये, पण स्वतःला यॉर्क करून घेतलंय फलंदाज दैवतने. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 4 बॉल्स फेकून गेलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत, पुढच्या 2 बॉलवर 2 डॉट राहिलेत. म्हणजे पहिले 2 बॉल होते दैवतचे आणि पुढचे 2 बॉल राहिलेत ऋषभ काटेचे. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते ऋषभ काटेचा आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 41 जवळ. ड्रिंक्स ट्रॉलीने तयार राहायचे. तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. ड्रिंक्स ट्रॉली तयार राहायचे. ऋषभ काटे राईट आर्म ऑफ द विकेट दैवतसाठी. पुन्हा एकदा ब्लॉक ऑल डिलिव्हरी, लोअर बॅकलिफ्टने खेळून काढण्याचा प्रयत्न करत होता. बॉल शॉर्ट लेग रिजन मध्ये जातोय. यष्टिरक्षक बॉल अडवण्यासाठी येईल तोपर्यंत दैवतने कुठलीच घाई गडबड केली नाहीये, कारण त्याला ठाऊक आहे 6 षटकांचा फॉर्मॅट आहे. 3 षटकं मैदानात झालेली आहेत. अजूनही आमच्याकडे वेळ आहे, जास्तीत जास्त धावा बनतील आणि जी धावगती आहे ती मात्र 14च्या पलीकडे आहे. त्यामुळे कुठलीच घाई गडबड दैवत करत नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ खेळताना अग्रेसिव्ह तुम्ही आहातच, पण त्यासोबत तुम्हाला टेम्परामेंट देखील दाखवणं गरजेचं आहे. आता स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतं. खूप वेळापासून नॉन स्ट्राईक एंडला जो थांबला होता तो निमेश पाटील आता तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे. हवेचा ओघ हळूहळू आता मंदावलेला आहे आणि दुपारच्या सत्रानंतर हवा ही उजव्या हाताच्या फलंदाजाला फायदेशीर ठरणार आहे. शेवटचा बॉल या षटकातला फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज होतं. ऑन साइडला आपण प्रोटेक्शन पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला राऊंड विकेटनं गोलंदाजी मार्कवर ऋषभ काठे. आउटसाइड एज फ्लाय स्लिपला बॉल जातोय, डिरेक्ट हिट. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल तर यस, पंचांनी नॉट आउट तर घोषित केलेलं आहे, पण मात्र ओव्हरची दुसरी धाव देखील मिळेल. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे भाव्य 11 वाघबीळ संघाची 1 गडी बाद 44 धावा. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे सन्माननीय द्वारकानाथ पाटील साहेब शाखा प्रमुख मालजीपाडा यांचं देखील आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दरम्यान किशोर पाटील यांचं देखील आगमन, त्याचं देखील हार्दिक स्वागत करतोय. माझी नवरी माझे मनान भरले सखवरी, आगो पॉकेट वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरले सखवरी. आजरा बडा अमरव संनी तवली निका सायली तवली निका सायली कपाली नकान थँक्यू. तर ज्या मान्यवरांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलंय किंवा वस्तू स्वरूपात सहकार्य केले त्यांची नावं आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आमचं परम कर्तव्य आहे. तर सन्माननीय राहुलजी ठाकूर आणि सन्माननीय तुषारजी राऊत यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये, सन्माननीय निळकंठजी पांडुरंग पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये, सन्माननीय नितीनजी जगन्नाथ म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये, सन्माननीय हेमराजजी भोईर बापाणे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये, सन्माननीय नामदेवजी रघुनाथ म्हात्रे रोख रक्कम 2,000 रुपये, सन्माननीय भरतजी जनार्दन राऊत रोख रक्कम 2,000 रुपये, सन्माननीय अनंतजी कृष्ण पाटील रोख रक्कम 1,005 रुपये,
सन्माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. सन्माननीय विलासजी पांडुरंग पाटील यांनी जनरेटरची व्यवस्था करून दिलेली आहे. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील द ग्रेट मराठाचे संस्थापक यांनी रोख रक्कम 5,000 रुपये. आरके एंटरप्राइजेसचे सन्माननीय रणजित किणी यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये. 88 ग्रुप धीरज पाटील यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज उपलब्ध करून झालेत. त्यानंतर सौभाग्यवती प्रभावती मनोहर पाटील यांच्याकडून डीजे साऊंडची व्यवस्था. मिस्टर प्रशांतजी ज्ञानेश्वर पाटील चंद्रपाडा यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये आणि सन्माननीय भाव्यजी रवींद्र भोईर ससुपाडा यांच्याकडून 2,500 रुपये आम्हाला उपलब्ध झालेत. सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर सन्माननीय मोहनजी पाटील जे रोशन धाबाचे मालक आहेत त्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. थोडा वेळ मैदानाच्या बाहेर आलो होतो, आता मैदानाच्या आत जाऊया. चौथ्या षटकाची सुरुवात करतोय बॉलर नितेश. आतापर्यंत वर चष्मा राहिलाय या डावावर भाव्या 11 वाघबी या संघाचा. 3 षटकामध्ये आतापर्यंत 47 धावा. नाईस स्टार्ट बाय भाव्या 11 वाघबी विथ काय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वेळ घालू नका. बघा कालच्या दिवसाचं शेड्यूल जे आम्ही आहे 6 षटकांचे 6 सामने पॉसिबल आहेत का, तर काल पॉसिबल करून दाखवले आम्ही. तर आज देखील आम्हाला तीच पॉसिबिलिटी दाखवायची प्रेक्षकांना. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की कमीत कमी वेळ घ्या, चांगलं क्रिकेट खेळा, प्रेक्षकांचं मनोरंजन करा. TCP लाईव्हच्या वतीने देखील कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचा हिरो मोड करू नका. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नितेश, स्ट्राईकवर बॅटर असेल दैवत पाटील. आता मात्र पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाकडे आपण जातोय या डावाच्या. यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि बॉलला उडवलंय प्लॉटच्या बाहेर, आउट ऑफ द स्टँड फॉर मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. थँक्यू. आणि अशा पद्धतीने या षटकाराच्या मदतीने भाव्या 11 वाघबी संघाच्या 50 धावा पूर्ण. 50 अप फॉर भाव्या 11 वाघबी. त्यामध्ये ऋतिक नाईस टायमिंग. आमचे डीजे मध्ये देखील काय टायमिंग जुळवत आहेत. नितेश ओव्हर द विकेट, फिंगर रोल केले होते, हलकासा आउट कटर बॉल मिड विकेट रिजन मध्ये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी प्रणय आहे. 2 धावा तर मिळतीलच. बघा एक एक चूक जर तुम्ही केली तर एक एक धाव देखील अतिरिक्त वाढली जाणार आहे प्रतिस्पर्धी संघाच्या धावफलकामध्ये. ही एकच धाव होती. जर तुमचे रिफ्लेक्सेस फास्ट असते तर रिॲक्शन टाइम तुम्ही कमी घेतलं असतं तर, पण एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केले दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर. 52 रन्स ऑन बोर्ड. नितेश ओव्हर द विकेट. दैवतचं कौतुक करावं तितकं कमी. पहिल्या क्रमांकावर आलाय आणि काय सडेतोड प्रत्युत्तर. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. इतकंसं इलिव्हेशन मिळालं नाहीये. बॉल जातोय मिड विकेट रिजन मध्ये. दुसरा प्रयत्न केला होता दुसरी धाव घेण्याचा, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी त्या ठिकाणी प्रणय पाटील देखील गाफील राहणं गरजेचं आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीने प्रणय बॉलवर झेपावलाय, बॉल कलेक्ट केलाय. फेक करेपर्यंत दुसरी धाव काढण्याची घाई त्या ठिकाणी दैवतने केली नाही. त्याचमुळे फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त या ठिकाणी हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवला. या अगोदर 1 बॉल 1 धाव हवी होती कासार वडवलीय संघाला आणि खूपच चांगला सामना तो राहिला होता. आणि या अशाच पद्धतीच्या रफ अँड टफ कॉन्टेस्ट साठी क्रिकेटचा खेळ प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. रनअप मिस्टेक. पंचांना डेड बॉलची खूण करण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा परत यावं लागेल नितेशला आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकवर बॅटर आहे निमेश पाटील. याने देखील आपला दमखम दाखवलेला आहे. खूप कमी काळामध्ये याने देखील आपल्या ग्रामीण संघामध्ये स्थान मिळवलंय आणि चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आतापर्यंत भव्य 11 संघाला मिळालंय. ऑन साइडला बॉडी रोल करून खेळायचं होतं, अपील तर केली गेली. दरम्यान धाव तर कंप्लीट केले, पण लेग बाईटची 1 धाव मिळेल. एका धावाच्या वाढीने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 54 या आकड्यावर. धावांचा जो वेग आहे कुठेतरी या षटकामध्ये त्याच पद्धतीने पुढे जातोय, कारण 3 बॉल्स मध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. नितेशने प्रत्येक गोलंदाजावर मात्र अत्याचार करायचंय, प्रत्येक गोलंदाजीचा समाचार घ्यायचा आहे. हाच कुठेतरी निर्धार फलंदाजाचा पाहायला मिळालेला आहे.
जर आपण आता पाहिलं तर पार्टनरशिपचा विचार केला तर 15 बॉल्स 41 धावांची पार्टनरशिप. महेंद्र भगत आता आमच्या बाजूला असल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर नक्कीच पाहायला मिळणार आहेत. 41 धावांची भागीदारी 15 बॉल्स मध्ये. जबरदस्त स्ट्राईक रेटने हे दोन्ही फलंदाज खेळत आहेत आपल्या संघासाठी. फुल टॉस बॉल मिस टाइम आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचमुळे बॉल नो मॅन्स लँड मध्ये जाऊन लँड होतोय. दरम्यान 3 क्षेत्ररक्षक बॉल ऑर्डरसाठी येत आहेत, पण मात्र आता 3 जण येऊन काय फायदा. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने 2 धावांच्या वर धावसंख्या झाली ती म्हणजे 56 धावा. 56 रन्स ऑन बोर्ड. नितेश विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पहिल्या बॉलवर षटका, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर लेग बाईस, त्यानंतर डबल आणि आता पुढचा बॉल फेकण्यासाठी बॉलर सज्ज होतोय नितेश. आपण जर ऑन साइडला प्रोटेक्शनचा विचार केला, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर म्हणजेच काय वाईड ऑफ लॉंग ऑन, वाईडिश मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. ऑन साइडला खेचलाय बॉल, मात्र नक्कीच हवेच्या लाटांवर स्वार होऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या ठिकाणी आडवा येतोय प्रणय पाटील. अगदी सीमारेषेच्या 1 फूट आत हा झेल पकडलाय आणि आता मात्र स्वप्न संपते. दैवतचं हे विजय पर्व, फलंदाजीचे पर्व संपते. विकेट डाऊन. फटका जेव्हा तो खेचला गेला तेव्हा जणू काही वाटलं होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाणार आहे, पण जो हवेचा झोत आहे कुठेतरी तो प्रतिबंध घालत होता या बॉलला आणि त्यामुळे प्रणय पटेलच्या हातामध्ये हा बॉल विसावलेला आहे मिड विकेट रिजन मध्ये. दरम्यान दैवत थोडासा निराश असेल कारण कुठलीच चूक नव्हती या फटक्यामध्ये, पण मी म्हणालो होतो या अगोदर की वातावरणाचा अंदाज घेऊन खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. या ठिकाणी वातावरणाची साथ मिळाली नाही फलंदाज दैवतला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय ज्ञान पाटील. बापरे, अजून एक लेजेंडरी क्रिकेटर ज्ञान पाटील देखील तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. याने देखील कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा वाघबीळ गावासाठी केलेली आहे. जेव्हापासून एक गाव एक संघ फॉर्मॅट सुरू झालेलं होतं त्या अगोदर सुद्धा हा खेळाडू मात्र वेगवेगळ्या परिसरात जाऊन खेळ करत होता आणि आता मात्र आता एक अनुभवी चेहरा म्हणून आपल्या संघासाठी खेळतोय. स्ट्राईकवर बॅटर आहे निमेश पाटील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 56 धावा. हलकासा बाहेरच्या दिशेने बॉल रोटेट होतोय, पंच त्या ठिकाणी निरीक्षण करतायत आणि शेवटच्या क्षणाला निरीक्षण केल्यानंतर निर्णय सोपवत आहेत वाईट बॉल. चार ओव्हर संपून धावसंख्या झालेली आहे. 2 गडी बाद, 56 धावा. प्रणय पाटील षटकाची सुरुवात करतोय. पहिला बॉल स्क्वेअर हाताळतोय तो. वाईट बॉल. धावसंख्या 57 झालेली आहे. अख्खूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस मात्र यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय आणि 2 क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग हे सुद्धा बीट होतोय आणि हा बाईटच्या माध्यमातून हा चौकार मिळतोय भव्य 11 वाघबीळ संघाला. स्कोर कार्ड जम्प टू 61. 4 धावांनी बॉल उसळी घेतोय. 61 धावांवर पोहोचतोय. हा बॉल खराब होता प्रणयचा. अख्खूट टप्प्याचा बॉल होता. बॉल मध्ये तितकीशी आत्मीयता जाणवली नाहीये. राऊंड विकेट प्रणय. हाफ ट्रॅकर आहे, हुक करायचा आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये प्रणय स्वतः फॉलो थ्रू मध्ये जातोय बॉल अडवण्यासाठी, पण मात्र बॉल आता पोहोचतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेक तर आहे, धावचीची संधी, फलंदाज बाद. विकेट डाऊन. नवीन बॅटर रोमित डाकी आता खेळपट्टीवर येतोय. हा देखील एक भरवशाचा खेळाडू आहे वाघबीळ संघाचा. स्कोर झालेला आहे 63 धावा.
4 षटकानंतर 56 धावा होत्या. यस, तुमचा अधिकार आहे स्कोर चेक करणं, पण यस 56 धावा होत्या आणि त्याच्या पहिल्या बॉलवर वाईड आला प्रणयच्या 57. त्यानंतर लेग बाईटच्या 5 धावा मिळाल्या, बाईटच्या 4 मिळाल्या, माफ करा, बाईटच्या 4 मिळाल्या आणि त्यानंतर 2 बॉल्स फेकून झाले सर, 2 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि आता टोटल स्कोर आहे 63. ओके, स्टार्ट दी मॅच. 63 धावा धावा करत प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅटर असेल रोमित डाकी आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅटर निमेश पाटील. निमेश पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठेतरी एक चांगला धावफलक होऊ शकतो अशी आपण अपेक्षा ठेवूया. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलं जाते, बॉल जातोय स्वीपर कव्हर रिजन मध्ये, क्षेत्राच्या डीप पुढे येतोय, फेक करेपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्ण केला जाईल. वेळ होता, वेळेचा सदुपयोग केला जातोय. थ्रो करण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणाचा सराव देखील तितकाच महत्वाचा आहे. फक्त आपण फलंदाजीचा सराव करतो, तुम्ही गोलंदाजीचा सराव करता, आपण मात्र 15 मिनिटं का होईना क्षेत्ररक्षणाचा सराव देखील प्रत्येक संघाने जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळी केला पाहिजे, जेणेकरून असे थ्रो जे असतात ते तुमचे परफेक्ट होऊ शकतील. आणि साई स्पोर्ट्स खराब जास्तीत जास्त मोठं क्रिकेट खेळतो, त्यांना सांगण्याची गरज नाही. फुलरलेनचा बॉल होता, खूप चांगला बॉडी बॅलन्स, बॉलला स्लाइस केलं जात आहे, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. हा बॉल आहे नो, वेस्ट हाईट नो आणि या मिळतील 5 धावा. चौकार 7-7. थँक्यू. या 7 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाते ती म्हणजे आता 72 या आकड्यावर 72 रन्स. आणि महेंद्र सर, आजचे जे तिन्ही सामने हे हाय स्कोरिंगच राहिलेले आहेत, कारण या पहिला सामना जो होता 92चा टार्गेट होता, दुसरा सामना 78चा आणि आता तिसरा सामना सुद्धा हो यावेळेस प्ले अँड मिस. शॉर्ट फायनलला हा बॉल अडवतोय, दरम्यान 1 धाव तर पूर्ण केले. 1 धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 73. फ्री हिटच्या बॉलवर देखील जास्त काही हाती आलं नाही या भाभय लेवड वाघबे संघाच्या फलंदाजांना. खरं तर फ्री हिट बॉलवर खूप कमी रिस्क असते, पण ती रिस्क कमी असून सुद्धा जबरदस्त फटका आला नाही. धावसंख्या 73 झाली. हो नाईस बॉल. आता कुठेतरी तो दमखम दिसतोय प्रणयचा. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होणारा डावखुऱ्या फलंदाजासाठी हा आउटकटर बॉल हाताळलेला आहे प्रणय पाटीलला. आणि पुन्हा एकदा थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगते, कारण चर्चा होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. टॉस साठी तयार राहायचंय. जॉय 11 गोरसई बी वर्सेस उत्तन बॉयज उत्तन, या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस साठी तयार राहायचं आहे. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलं जातं एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल, फेक करेल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 75 या आकड्यावर आणि 5 षटकाची समाप्ती होते. 15च्या धावगतीने भव्य 11 वाघबीळ संघ 75 वर पोहोचतोय आणि 75 धावा 3 गडी बाद. एक चांगली सिच्युएशन आहे. चला मॅच ऑन ठेवायची, नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचा. आम्ही घेतोय छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो, लगेच आलो. माझे कवीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. पुढचा टॉस होणार आहे उत्तन बॉयज उत्तन वर्सेस जॉय 11 गोरसई बी. आणि तो टॉस करण्यासाठी पाहुण्यांना मी निवेदन करू इच्छितो की तुम्हाला तुमच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सन्माननीय दयानंद पाटील साहेब आणि सन्माननीय धनेश्वर पाटील साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढचा टॉस केला जाईल. थँक्यू. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय नितेश. 5 षटकाचा खेळ झालाय पहिल्या डावातला.
75 धावा गोळा केल्यात भव्य 11 वाघबीर संघाने. चांगला दमखम दिसतोय. मनोज पाटीलचं येणं अजूनही बाकी आहे. जो कॅप्टन आहे तो मात्र या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करतोय, पण प्रत्येक प्रयोगामध्ये तो यशस्वी आतापर्यंत ठरलाय. प्रत्येक फलंदाजांनी आपली जबाबदारी ओळखून या ठिकाणी खेळ केलाय. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या टोला कनेक्ट होतोय. बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 2 धावांचा कॉल आहे. थ्रो खूप जास्त उंच आहे आणि आता मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून या अतिरिक्त 4 धावा तरी मिळतील. एकूण यस चौकार आणि अगोदरच्या 2 राईट. 6 धावा आम्ही धावफलकात ऍड करणार आहेत. मी म्हणालो होतो की क्षेत्ररक्षण चांगलं दर्जाचं होऊन चालत नाही, तुम्हाला योग्य ते एंडने थ्रो करणं हे गरजेचं आहे आणि कदाचित साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या क्षेत्ररक्षकांना त्याचा विसर पडलेला आहे. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 81 या आकड्यावर, 81 रन्स फोर. आणि मी तर म्हणेन महेंद्र सर या क्षेत्ररक्षण चुकलंय, त्यामुळे कदाचित 10 ते 12 धावा अतिरिक्त गेल्यात या पहिल्या डावामध्ये असं आपण सांगू शकतोय. आणि कदाचित याच 10 ते 12 धावा दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी वाढवतील साई स्पोर्ट्स खारबाव टीमच्या. बॉलिंग ट्रॅकवर नितेश, स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय रोमित टाकी. हलकासा गती परिवर्तन, बॉलला टॉस केला होता, टप्पा पडल्यानंतर बॉल मिड विकेट रिजन मध्ये येतोय. फेक यावेळी अचूक आहे. यावेळी मात्र थ्रो अचूक दर्जाचा आलेला आहे. 1 धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या 82 वर पोहोचते. 82 रन्स. धावसंख्येचा आलेख मात्र चांगल्या पद्धतीने अपवर्ड्स गेलेला आहे. पहिल्या षटकापासून जी ॲग्रेशन पाहायला मिळाले फलंदाजांच्या फलंदाजीमुळे, त्याचमुळे त्या ॲग्रेशनला मात्र कुठेच अल्पविराम बसला नाहीये. सातत्याने फटकेबाजी होत राहिली आणि त्याचमुळे आता कुठे चांगल्या पोझिशनमध्ये 14 ते 15च्या धावगतीने या ठिकाणी खेळतोय भव्य 11 वाघबीर संघ. आणि एक चांगलं मी म्हणालो होतो की 80 ते 90 धावा 6 षटकानंतर व्हायला हव्या आणि तेच कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळते. त्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच चालू आहे. आतापर्यंत बॉल्स फेकून झालेत. या 6व्या षटकातले 2 धावसंख्या जाते 82 आकड्यावर. उत्तन बॉईज उत्तन हा संघ या ठिकाणी दाखल झाला, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. कॅप्टनने तयार राहायचंय आणि जॉय 11 गोरसई बी टीमचे कॅप्टन सुद्धा तयार राहायचंय. या षटकानंतर टॉस केला जाईल. यावेळेस बॉलला हुक केलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. फिल्डर फक्त पाहतच राहील. त्याला हाय बाय करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. काय होते नक्की या गोलंदाजांना? खरं तर अक्षय आणि ऋषभ काठे हे जो 2 लीड बॉलर होते त्यांना मात्र यश मिळालं नाहीये. त्यानंतर नितेशला यूज केलं गेलं, प्रणयला यूज केलं गेलं, पण मात्र तो देखील दोन्ही गोलंदाज तितकीशी यशाची पायरी चढू शकले नाही आतापर्यंत. यावेळेस बॉटम हँडचा वापर, बॉल करतो हवाई सफर, बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार, मिळतोय अफलातून षटकार. 6 धावा. राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो, आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो. 94 धावा, 100ला 6 कमी. जबरदस्त अटॅक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. निमेश पाटील एक क्लासिकल बॅटर म्हणून उदयास आलाय बाबेलन वाघबीर संघासाठी आणि ऑन साइडला तर तो दर्जेदारच ठरलाय. सकाळपासून आपण पहिल्या बॉल पासून पाहिलं तर या मैदानावर डावखुरे फलंदाज आपला दमखम दाखवत आहेत. $94 रन्स ऑन बोर्ड. आणि यावेळेस स्लॉक केलाय बॉलला, पाठवलंय मैदानाच्या आरपार आणि 100 धावांचा उच्चांक. 100 रन्स ऑफ भव्य 11 वाघबीर. थँक्यू. तर सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. या ठिकाणी निमेश पाटीलला षटकारांची तिकडी त्याने कंप्लीट केलेली आहे, त्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक सौभाग्यवती सविता संदीप पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने दिले जाणार आहे. बघा त्यांच्याकडून पारितोषिक काय आहे. चौकारांची तिकडी, षटकारांची तिकडी किंवा विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाईल. तर आता ते पारितोषिक मिळते निमेश पाटील याला.
बॅक टू बॅक 3 षटकार, धावसंख्या पोहोचली आहे 100 वर. आतापर्यंत बॉल्स फेकून झालेले आहेत या षटकातले 5 आणि 25 धावा खर्च केल्या आहेत. थोडासा नाही मी तर म्हणेन खूप जास्त महागडा ठरलेला आहे गोलंदाज निमेश या शेवटच्या षटकामध्ये. नितेशचा हा शेवटचा बॉल आता फेकण्यासाठी तो सज्ज होतोय. 106, 104, 103, 102, 101 की 100. या पुढच्या बॉलवर नक्कीच तो उत्तर मिळणार आहे की नक्की कुठवर जाऊन पोहोचेल. धाव फलक वाघबीळ सांगेल 106, पण साई स्पोर्ट्स खारबाव सांगेल 100. तर बघूया कुठल्या संघाचा नंबर लकी ठरतो या ठिकाणी, 100 की 106. नितेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. शेवटचा बॉल घेऊन राऊंड विकेट. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स मिळालं आहे का त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. आणि अशा पद्धतीने शेवट थोडा का होईना गोड होतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 100 धावा धावफलकावर आणि जिंकण्यासाठी 101 धावा पूर्ण कराव्या लागतील 36 बॉल्स मध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव संघाला होणार आहे त्या ठिकाणी जॉय 11 गोरसाई बी वर्सेस उत्तन बॉयज उत्तन. आणि मी मान्यवरांना आमंत्रित करतो सन्माननीय दयानंद पाटील साहेब आणि सन्माननीय धनेश्वर पाटील साहेब या मान्यवरांनी यायचं आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लाडात थोड गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लाडात थोड गोड होऊन मिठीत येणार का राजांच्या प्राण्याची येते पाठीच्या हे लाडका राजांच्या प्राण्याची येते पाठीच्या हे लाडका. थँक्यू. चला उत्तन बॉयज उत्तनचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. जॉय 11 गोरसेबीचे कॅप्टन आहेत. एका बाजू टेल, एका बाजू हेड. पारंपरिक नाणं आहे, जास्त तुम्हाला काय त्रास घेत नाही आम्ही. हेड टेल फक्त तुम्हाला कॉल करायचं. या सर धनेश्वर दादा आणि दया दादा तुम्ही यायचंय. या मधोमध या सर. थँक्यू. टेल कॉल केलाय अँड हेड. नाणेफेक जिंकले उत्तन बॉयज टीमने. मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. उत्तन बॉयज वन ऑफ द बेस्ट टीम ऑफ मीरा भाईंदर. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. खरं तर आम्हाला ठाऊक आहे की तुम्ही कुठल्याच संघाला मतलब म्हणजे तुम्ही मजबूत समजत नाही, कमजोर समजत नाही, पण हा मॅच तुमच्यासाठी काय आहे? फायनलच्या अगोदरची फायनल आहे का? हा मॅच आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा मॅच आहे. आमच्यासाठी मोठी मॅच आहे. खरं तर मला असं वाटतं भावेश पवार प्लेइंग 11 मध्ये आहे का नाही आहे किंवा प्रश्नचिन्ह आहे, पण मात्र जी टीम आहे गोरसे बी ची यांचा खेळ तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिला असाल किंवा समोरून देखील पाहिला असाल, तर त्यांच्या टीम बद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय चांगली टीम आहे. भरपूर स्ट्रॉंग टीम मानली जाते टेनिस विश्वामध्ये. त्या हिशोबाने खेळलो आम्ही. बघा मी सुद्धा
आणि ती क्षमता असलेले खेळाडू मैदानाच्या आत उतरलेत. करण आणि प्रणय, पंचांचा इशारा आलाय. टॅट्स प्ले. इथे तसं मॅच स्टार्ट होतोय. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय नंदकुमार पाटील, द लेजंड क्रिकेटर, स्टार खेळाडू नंदकुमार पाटील. याचा पहिला चेंडू लेग ब्रेक स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. जिंकण्याकरता जे लक्ष आहे ते लक्ष खूप महागडं आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता मोठी धावसंख्या उभी करावी लागेल या संघाला. गोलंदाज तयार नंदकुमार पाटील. सरळ बॅटचा वापर, इनफिल्ड वरून खेळायचं होतं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्यांच्या उंचीचा वापर करून या चेंडूला त्यांनी अडवलंय. एक धाव पूर्ण होतोय. या एका धावेने खातं उघडलं गेलंय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1. स्ट्राईक इनकडे आता खेळाडू गेलाय प्रणय पाटील. जुचंद्र येथील संस्थापक चषकामध्ये त्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं होतं 2018 साली, मला आठवतोय. आणि सेमी फायनल पर्यंत मजल मारली होती त्या लाख मोलाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. प्रणय पाटील आडव्या बॅटचा वापर, ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय दमदार षटकार. 6 धावा. 6 धावेनीची आघाज करताना 6 धावेनीशी संघाचे धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत ते 7 धावा. काय शानदार फटका खेळ आहे. फलंदाज प्रणय पाटील या खेळाडूने चांगला टान्स, चांगलं टायमिंग आणि खारबाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ उपविजेते पदावर ज्यांना समाधान मानावं लागलं होतं आणि त्या संघाचा संघनायक म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली होती या खेळाडूने. तो खेळाडू प्रणय पाटील. आता खरं तर लक्ष 101 धावसंख्येचा आहे. हा विचार डोक्यामध्ये घेऊनच त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल शाहीस खारबाव या संघाला. शाहीस खारबाव जरी नाव असलं या संघाचं तरी चांगली चॉईस खेळाडूंची या संघामध्ये आपल्याला होताना दिसतंय. गोलंदाज तयार नंदकुमार पाटील, द लेजंड क्रिकेटर. पुन्हा आडव्या बॅटचा वापर करायचा होता. ऑफ स्टंपवर ह्या आधीच तो सफळ झालाय. लेग ब्रेकचा मारा पुन्हा गोलंदाज नंदकुमार पाटील यांनी दर्शवलाय. बघता बघता लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. या एका धावेनीची धावपळक वाढतोय. धावसंख्या झाली पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर ती आहे 8 धावा धावपळकावर. 4 चेंडू रिलीज केलेत गोलंदाज नंदकुमार पाटील याने. सर्वात जास्त अनुभव नंदकुमार पाटील याच्या पाठीशी आहे आणि तो चांगले चेंडू टाकतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, हा ब्लॉक होलचा मारा होता, कोळवर टप्प्याचा मारा होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू गेलाय. बघता बघता फलंदाजाला संधी होती 1 धाव चोरण्याची आणि या संधीचे सोनं करत 1 धाव पूर्ण केली. पहिले 5 चेंडू समाप्त होत आहेत. प्रत्युत्तर दाखल 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा लागल्यात धावपळकावर. त्या बिनबाद 9 धावा. क्षमता आहे या संघामध्ये कारण प्रणय या खेळाडूचं खेळपट्टीवर टिकणं फार महत्वाचं असेल. जो सध्याच्या घडीला खूप फॉर्म मध्ये आहे. चांगलं योगदान धावांचं तो प्रत्येक सामन्यामध्ये देताना दिसलाय. तो हा खेळाडू आहे. स्लोवर वन इन बॅटचा अब्दुल कडा चाटून हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने जाताना दिसलाय. 1 धाव मिळाली. याच बरोबर पहिले षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये भाव्या 11 वाघवीळ संघाविरुद्ध लढा देत असताना 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सवाई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 10. आता 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्याकरता 91 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 91 धावा. धावांचा डोंगर उभा केलाय. जर हिमालय पर्वत याची जर आपण उंची बघितली तर 8848 मीटरचं हे मोठं शिखर आपल्याला बघायला मिळतंय आणि सध्या धावांचा डोंगर उभारलाय. या टुर्नामेंट्स मधील सर्वोच्च धावसंख्या सीमित 6 षटकांमध्ये उभी केली आहे आणि ती आहे 100ची. 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 30 बॉल मध्ये 91 धावांची आवश्यकता. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे तो प्रणय पाटील. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आल्या पंकज. एक चांगला खेळाडू आहे आज पंकज गोंधळे नावाचा खेळाडू मला आपले
पंकज आज संघामध्ये दिसत नाही. या चेंडूला सरळ बॅटने खेळलं जात आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचं नियंत्रण गमावलं गेलं आणि चेंडू सरळ सीमारेषेला स्पर्श होत असताना 6 धावा. कारण बघितलं तर त्याचं शरीर म्हणजे त्याचे पाय हे त्या बाउंड्री लाईन वर लागले असताना चेंडू त्याच्या हातामध्ये होता. या 6 धावा मॅक्झिमम टोळा षटकार. या 6 धावांची धावसंख्येला आकार येत असताना धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. धावा होऊ शकत आहेत. ही क्षमता असलेला खेळाडू आहे आणि या आधी सुद्धा या खेळाडूने हे सर्व काही सिद्ध केलंय. शाही स्पोर्ट्स खारबाव संघाकडून खेळत असताना चांगलं योगदान, चांगलं मार्गदर्शन वरिष्ठ खेळाडू आणि सध्या विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय श्री महेंद्र पाटील साहेबांचं लाभलंय या खेळाडूंना. गोलंदाज तयार. 16 धावा. ऑफ स्टंपवर शपल होऊन खेळायचं होतं फलंदाजाला. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. वाईडचा मारा, खराब चेंडूंचा मारा, स्क्वेअर मारा आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 1 ने भर पडली. एका धावेची धावसंख्या बनली ती 17. चिंता तर वाढेल कारण चांगले खेळाडू आपण पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना बघितलंय. केतन पाटील विस्फोटक खेळाडू, तो सुद्धा थोडासा चमकला, ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं कमालीचं प्रदर्शन केलंय. बघितलं तर 2 इतिहास त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये केलेत. 26 मार्च 2011 साली 6 बॉलमध्ये 6 षटकार त्यांनी प्रशांत या ठाणे कोळीवाडा संघाच्या गोलंदाजाला ठोकले होते. आणि त्याच्यानंतर आता मात्र मैदानाच्या आतून षटकार ठोकतोय. काऊ कॉर्नर पट्ट्याबाहेर चेंडू सीमारेचे पार आणि हा आलाय षटकार. 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या फुलताना, धावसंख्या बहरताना, धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली बिनबाद 23 धावा. केतन पाटील या खेळाडूची आपण चर्चा करत होतो, जो षटकार किंग आहे. 13 फेब्रुवारी 2016 रोजी दिगोडे संघाचा प्रभाकर, या प्रभाकरला केतन पाटील या खेळाडूने 6 बॉलमध्ये 6 षटकार रजनी स्पर्धेमध्ये ठोठावलेत. 2 विक्रम असलेला खेळाडू आता गायडन्स करण्याकरता आलाय पंकज याला. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 23 धावा. स्पर्धेविषयी आणखीन आपण चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आहेत आणि कोण कोण खेळाडू उद्या उपस्थित राहतील. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. निश्चितच चेंडू जर बॅटच्या रडार मध्ये आला असता तर कदाचित षटकार किंवा चौकार आपल्याला दिसला असता. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 24 वर. 28 बॉल आणि 28 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 77. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर. हाय अँड हँडसम चेंडू करते हवाई सफर. 6 धावा षटकार. 6 धावेनिशी आता मात्र आत्मविश्वास वाढलाय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. ही इज अ डेंजरस. हा घातक खेळाडू आहे. 1.3 चेंडूंमध्ये 30 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. आव्हान स्वीकारलंय. हम किसीचे कम नाही. चांगलं उत्तर, चोख उत्तर फलंदाज प्रणय पाटील आणि करण या दोघांनी दिलंय. आता रणनीतीमध्ये काहीतरी बदल करावा लागेल नंदकुमार पाटील आणि त्यांच्या संपूर्ण संघाला. द लेजंड क्रिकेटर नंदकुमार पाटील आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येत असतानाच अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी गाजवल्यात. क्रमांक 11 ही जर्सी त्यांची आपल्याला बघायला मिळतोय. ओहो, स्लॉट मध्ये चेंडू मिळतोय आणि या चेंडूला पळवलं जात आहे. चेंडू सीमारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. हा आलाय षटकार. या 6 धावा आणि या 6 धावांची धावसंख्या वाढली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मारलेत. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती सबिताताई संदीप पाटील मॅडम कडून 1000 रुपये या खेळाडूला दिले जातील. आणखीन 2 षटकार मारले तर 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकणारा हा पहिला खेळाडू ठरेल अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये.
6 धावांची धावसंख्येत बदल होत असताना धावसंख्या झाली ती 36 धावा. महेंद्र पाटील साहेबांना आज विश्वास होता की आमचे हे धुरंधर मैदानाच्या आत चांगली कामगिरी करतील, जरी टार्गेट 100चं असलं तरी. 101 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुढचा बॉल पंकज थोडासा प्रेशर मध्ये असेल, त्या प्रेशर मधून त्याला बाहेर पडावं लागेल. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह आहे, चेंडू मिड ऑफ क्षेत्रात. मनोज पाटील त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल, एकही धाव मिळत नाही आणि अशा रीतीने हा निर्धाव चेंडू टाकलाय. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 36 धावा. 18च्या सरासरीने धावा आल्यात. पुढचा बॉल चेंडूला उचललाय, चेंडूला उडवलंय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर. 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार आणि हा लाईट चौकार. वेलकम बाउंड्री. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शाही स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झाली बिनबाद नाबाद जिंदाबाद 40 धावा. 40 रन्स, 40 धावा. आता 24 चेंडूंमध्ये हा मॅच जिंकण्याकरता 15.25च्या सरासरीने 61 धावांची आवश्यकता. 61 रन्स रिक्वायर्ड टू विन इन द 24 बॉल. 24 बॉल मध्ये 61 धावांची गरज आहे. आव्हान स्वीकारलेलं आहे, संकटांना जिद्दीने तोंड दिलेलं आहे. आपण प्रिव्हियस ओव्हर जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसरा चेंडू वाईट पडलाय, तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय, चौथा चेंडू वाईट पडलाय, 5वा 6वा चेंडू षटकार देऊन गेलेत, 7वा चेंडू एक निर्धाव चेंडू पडलाय आणि 8व्या चेंडूवर आपल्याला एक चौकार येताना दिसलाय. हा खूप महागडा गोलंदाज ठरला पंकज, ज्याने एका षटकामध्ये 30 धावा मोजल्यात. या स्पर्धेमधील सर्वात महागडा गोलंदाज म्हणून त्याची नोंद या ठिकाणी केली जाते. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत. आमचे स्कोरर सांगतायत 61. मॅन्युअल स्कोर अपडेटर चांगलं स्कोर कार्ड मेंटेन करतायत. यश पाटील दुसऱ्या बाजूला अजय चांगलं डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून चांगलं काम करतायत आणि रोहित हे सुद्धा चांगलं काम करताना दिसत आहेत. 24 चेंडू 61 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या शाही स्पोर्ट्स खारबाव संघाला. बघूया फलंदाज आता काय करतोय, कारण करण याला हल्ला चढवावा लागेल. करण याने चढवलाय हल्ला आणि चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या वाढली, धावसंख्या फुलली, धावसंख्येला गती मिळाली. धावा बनल्या जात आहेत त्या 46 धावा. 46. काही चांगल्या क्रिकेटच्या मॅचेस आज आपल्याला अण्णा स्मृती चषक 2022 मध्ये बघायला मिळत आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अनंत म्हात्रे यांना तुम्ही व्यासपीठावर बघतायत. ते सुद्धा खुश आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या 3 दिवसांमध्ये 34,000 प्रेक्षकांनी या टुर्नामेंट्सला बघितलंय, पाहिलंय, निहाळलंय, निरीक्षण केलंय आणि त्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतोय. धावसंख्या 46 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत ते 23 आणि 23 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता लक्ष बनलंय 55 धावसंख्येचं. 23 चेंडू 55 धावा. प्रणय याच्या खेळीचा आपण विचार करूया. प्रणय याच्या बॅट मधून 5 षटकार आणि 1 चौकार आलाय. 9 चेंडूंमध्ये 35 ही व्यक्तिगत धावसंख्या त्याची बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला करण हा खेळाडू 4 बॉल मध्ये 8 धावसंख्येवर खेळतोय. करण हा सुद्धा मैदानाच्या आतून तापताना दिसतोय. सूर्यनारायण देव जसा तापलाय तसा मैदानाच्या आतून हे खेळाडू तापतायत. शॉर्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाची कृती व्यवस्थित नव्हती, हालचाल व्यवस्थित नव्हती आणि त्याचा फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावा पूर्ण. 2 धावेनिशी धावसंख्या वाढताना धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 48 धावा. 2.2 चेंडूंमध्ये 48 धावा. 22 बॉल मध्ये 53 रनची आवश्यकता. कष्टाचं वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच मिळणार नाही. आयुष्यात जीवन जगायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही. मित्रांनो, कष्ट करा, कारण संकट कितीही असो त्या संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता.
मी करेन, माझी धमक, माझी चमक, तुम्ही पाहाच. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 53 धावांची गरज. ऑन साइडला लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग ही शतरक्षण व्यूहरचना. दरम्यान मैदानाच्या आतून डेड बॉलचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. ऑफ साइडला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ. ओ हा चेंडू ब्लॉक वॉल मध्ये टाकलाय, त्रिफळा उद्ध्वस्त करून गेलाय आणि हा पहिला धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या सॉई स्पोर्ट्स खारबाव संघाला. गॉन. एक गडी बाद. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या स्थितीला 48 धावा. पुन्हा एकदा आपण रिप्ले कडे नजर टाकूया, कशा प्रकारचा हा चेंडू टाकला गेलाय. स्टान्स बघा खेळाडूचा. ओहो, फलंदाजाला अनपेक्षितरित्या या चेंडूला खेळता आला नाही आणि गोलंदाजाला अनपेक्षितरित्या टर्न प्राप्त झालाय, जो चांगला ब्रेक केलाय हा चेंडू. धाव संख्या थांबली आहे. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 48 धावा. आता स्थिती पुन्हा जाणून घेऊया. 21 बॉल शिल्लक आणि या 21 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 53 धावांची गरज आहे. 21 चेंडू 53 धावा, 53 धावा 21 चेंडू मध्ये हे समीकरण बनलंय. भाव्या 11 वाघवेल संघाने पहिल्या इनिंग मध्ये विस्फोटक फलंदाज निमेश पाटील आणि दैवत या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर धाव फळकावर 100 धावा लावल्या होत्या. ज्या ठिकाणी निमेश पाटील या खेळाडूने 12 बॉल मध्ये 37 धावांचा झंझावत दाखवलाय. दुसऱ्या बाजूला दैवत नावाचा खेळाडू, ज्या खेळाडूने 31 धावा 14 बॉल मध्ये पूर्ण केल्या. आता 21 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत त्या 53. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय अक्षय. आडव्या बॅटचा वापर केलाय. अनपेक्षितरित्या चेंडू खाली राहणारा होता. मिडल स्टंप वरचा चेंडू होता. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेलाय. दूर वरून फेकी येईपर्यंत दुसरी धाव सहजतेने पूर्ण केली. दोन्ही खेळाडू चित्त्याच्या वेगाने धावत गेलेत आणि या 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांची धाव फळकावर धावा झाल्या जात आहेत त्या 50 धावा. अर्धशतक सांघिक लागलं गेलंय. याचाच अर्थ 16 चेंडूंमध्ये या 50 धावा लागल्यात. 50 धावा 16 चेंडूंमध्ये आणि अजूनही 51 धावा बनवण्याकरता 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे. हा लेजंड क्रिकेटर ज्यांनी 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेत, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर लेजंड क्रिकेटर, स्टार क्रिकेटर केतन पाटील. ओहो, बघितलं आपण, कारण या ठिकाणी पॉपिंग क्रीज पासून नॉन स्ट्राइक इन कडचा फलंदाज पुढे सरकला होता. नंदकुमार पाटील यांनी नॉन स्ट्राइक इन कडे मंकी विकेट घेतलाय. मंकड विकेट ज्याला म्हटलं जातंय ती प्राप्त केली जाते आणि एक दिग्गज खेळाडू, बुद्धिमत्ता, डोक्याला शांत ठेवणं हे फार महत्वाचं आहे. आणि इथे विकेट जात आहे प्रणय या खेळाडूची. अतिशय चांगला मॅच सुरू होता. 50 धावा आणि हा दुसरा धक्का. मनीष, काय वाटतं, हा जो गडी बाद झालाय विनू मंकड याची आठवण करून देणारा क्षण होता. मंकी विकेट स्वरूपात फलंदाज बाद झालाय प्रणय. खरं तर मी तेच सांगेन की हे दुर्दैव आहे. खरं तर प्रणय पाटील जो सेट बॅटर आहे त्याला कुठेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं. स्ट्राईकसाठी प्रयत्न करणं काही गरजेचं नव्हतं, कारण त्याच्या बॅटमधून मोठे फटके तुम्ही या अगोदर पाहिलेले आहेत आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल होती. आणि त्याचमुळे मात्र प्रणयचं मंकड विकेटच्या स्वरूपात बाद होणं म्हणजेच काय एक मोठा आघात झालाय साई स्पोर्ट खारबाव संघावर. आणि आता पुन्हा एकदा आशेचा किरण दिसतोय भाव्या 11 वाघवेल संघाला. अंपायर, बॉल काउंट? नो बॉल काउंट होणार नाही. यस, हे विचारणं देखील गरजेचं आहे. बॉल्स फेकून झाले या षटकातले आतापर्यंत एकूण 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जो मंकी विकेट स्वरूपात फलंदाज बाद झाला तो चाणक्ष फलंदाज होता, ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगलं रंग भरण्याचं काम केलं होतं. या मॅच मध्ये 5 षटकार 1 चौकाराच्या साह्याने त्यांनी धावा बनवल्या होत्या 35. मॅच कडे रवाना होऊया. नवीन फलंदाज आलाय सूरज पाटील. टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक अनमोल रत्न. सध्या खूप फॉर्मला आहे हा खेळाडू, ज्या खेळाडू बद्दल आम्हाला
खारवा परिसरामधून सातत्याने माहिती दिली गेली. तो खेळाडू आता नॉन स्ट्राईक इन कडे गेलाय. गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा वापर. चेंडूला उचललाय. क्षेत्ररक्षक बघत राहिलाय आणि चेंडू सीमारेषे पार. हा आलाय शानदार षटकार. 6 धावा. 6 धाब्यांची धावसंख्या झाली ती 56. 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. जिंकण्याकरता लक्ष आहे ते 101 धावसंख्येचं. आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित झालंय. एक मोठी चूक झाली. जर हा मॅच साई स्पोर्ट्स खारबाव संघाने गमावला तर कारणीभूत ठरेल नंदकुमार पाटील आणि विशेष म्हणजे नॉन स्ट्राईक इन कडे असलेला खेळाडू प्रणय. धावसंख्या 56. चांगली सुरुवात फलंदाजी करताना प्रत्युत्तर देत असताना झालेली आहे. 2 गडी बाद झालेत. 2 गडी बाद. धावसंख्या 56. अजून हा 19 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 19 बॉल रिमेनिंग अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू विन. 19 चेंडू 45 धावा. स्टार खेळाडू तुम्ही आज सकाळपासून बघतायत. वेदांत पाटील, थॉमस डायस सारखे स्टार खेळाडूंना तुम्ही नुकताच बघितलंय. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. डाऊन द ग्राउंड या चेंडूला खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. बघता बघता एकच धाव. या एका धावेची षटकाची झाली समाप्ती. 3 षटकं समाप्त होत आहेत. ड्रिंक्स मैदानाच्या आत जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 101 धावसंख्येचा पाठलाग करत असताना शाही स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 44 धावा. चर्चा आपण या डावाची करणार आहोत. मात्र या स्पर्धेबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. कारण उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी बरोबर 4:45 वाजता मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री उमेश मांजरेकर, उपाध्यक्ष श्री राजू पाटील नवघर आणि ग्रेट ऑलराऊंडर शांतनू गायचोर यांना सुद्धा तुम्ही बघणार आहात. कारण या लिजंड क्रिकेटपटूंना आमंत्रण दिलं गेलेलं आहे. अदानी कंपनीचे ऑफिसर लेजंड खेळाडू हे उद्याला आपण पाहणार आहोत. राहुल 11 परेल संघाचे फिरकी गोलंदाज संतोष कदम यांना सुद्धा तुम्ही उद्या बघणार आहात. नवघर मास्टर संघाचे ऑलराऊंडर हरिश्चंद्र पाटील हे सर्व दिग्गज खेळाडू यांना या अण्णा स्मृती चषका करता उपस्थित करणार आहेत. तर उद्या या लेजंड क्रिकेटपटूंना पाहण्याकरता मोठी गर्दी असेल, जे आपल्याला 4:45 वाजता या व्यासपीठावर पाहायला मिळतील. चालू असलेल्या मॅच प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून निहाळतायत त्यांच्या माहिती करता भाव्या 11 वाघवेळ विरुद्ध शाही स्पोर्ट्स खारबाव या दोघांमध्ये सुरू आहे. आणि आजच्या दिवसात हे खेळाडू येणार आहेत. कारण आम्हाला अशी माहिती आता दिली जाते की हे खेळाडू आज 4:45 वाजता उपस्थित राहणार आहेत. गेविन फर्नांडिस यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. एक अतिशय चांगले खेळाडू आहेत. अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या संघांना सुद्धा आपण बघितलं होतं. गेविनजी एक स्टार खेळाडू आहेत, दिग्गज खेळाडू, द लेजंड क्रिकेटर, ज्यांनी अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे बघितलेत. अनेक क्रिकेटपटूंना घडवण्यामागे त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे आणि ते आपल्याला बघायला मिळत आहेत. वेलकम गेविन. ग्लेन बने, गेविन फर्नांडिस, वेलेरियन गोविंद हे स्टार खेळाडू आहेत. त्याच्यानंतर बोनी मुंबईकर यांना सुद्धा आपण बघणार आहोत पुढील होणाऱ्या मॅच मध्ये. आकाश बंगा हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू तुम्ही पाहणार आहात. मॅच कडे आमची नजर जाते. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे क्रिकेटचं मैदान आहे, ज्याचा भरपूर प्रतिसाद मिळाला गावकऱ्यांचा. आणि गावकऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे गावकीचं एक सुंदर मैदान या गावामध्ये तयार झालंय. चर्चा तर होतच राहील. म्हटलं जातं ना की आपल्या समोर एखादं मांजर आडवं गेलं तर आपला काही फरक पडत नाही. मात्र गावचा विकास करण्याकरता एखादा जर माणूस आडवा गेला तर विकास थांबतोय. चर्चा मी करणार आहे, मात्र या चेंडूची चर्चा करूया. गगनभेदी स्टेडियमच्या बाहेर सियाको या वृक्षा जर आपण बघितला
तर त्याची उंची 120 मीटर आणि तितकाच उंच षटकार ठोकलाय या फलंदाजाने. 6 धावा षटकार. या 6 धावांची धावसंख्या वाढली. धावफलक पुढे सरकताना धावसंख्या पोहोचली 63 वर. जर गोळी घडाली कतू जाना माझ लाल लाल कुकुट कपाळीला फरका आई ग केळीवाली मी सगळं थँक्स डीजे. रेडवूड 120 मीटरचा हा वृक्ष आहे आणि त्याची उंची या ठिकाणी गाठण्याकरता ठोकलेला फटका. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. कारण येणारा प्रत्येक चेंडू हा षटकार असेल असं नाही. त्याकरता तुम्हाला तुमची गुणवत्ता, तुमचं सातत्य हे फार महत्वाचं आहे. डावी यष्टी वाकवली गेली. हा लागलाय तिसरा धक्का. शाही स्पोर्ट्स कारभाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 63 धावा. 63 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 38 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 38 धावा. हा मॅच रंगतदार होणार यात काय शंका नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम अण्णा स्मृती चषक 2022. काही करू नको, घाईच्या गाणे आता आपलं ओरिजिनल आहे. ओके केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. केसामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघून छान बाना बाना करा. या पोरीचा बघून छान. खरोखरच आज डीजे मास्टर यांना आमंत्रण दिलं गेले. ऋतिक हे डीजे मास्टरची भूमिका अदा करतायत आणि या 2 दिवसांमध्ये गोड गीत आपल्याला डीजेच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसतील. याबद्दल मी विशाल अनंत म्हात्रे जे आयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांचं शतशः आभार मानतोय. आता चालू असलेल्या मॅच कडे पुन्हा एकदा आम्ही वळतोय. चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे 16 आणि 16 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 38 धावा. 16 बॉल रिमेनिंग and 38 रन्स रिक्वायर टू विन. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय केलंय या चेंडूने. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार हा आलाय षटकार. पंधरा बॉल आणि 15 बॉल मध्ये आता 32 धावांची आवश्यकता. षटकाराण्याशी पुन्हा एकदा पारड जड झालंय. वजन वाढलंय ते शाही स्पोर्ट्स कारभाव संघाचं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने प्रस्थान केलं जात आहे. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. त्याचा फायदा उचलताना 1 नाही 2 नाही 3 नाही तर मिळतात 4 धावा. या 4 धावा चौकार. या 4 धावांची धावफलक वाढला. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 73 धावा. 73 जिंकण्याकरता 14 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. 14 बॉल 28 धावा. प्रेशर आलाय, दबाव आलाय. या दबावामधून बाहेर निघावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या 12व्या 11 वाघवेल संघाला. गणेशजी मणेरा हे सुद्धा कदाचित या ठिकाणी उपस्थित असतील. हा चेंडू हवेत आहे. निश्चितच चीप केलं होतं हवेमध्ये या चेंडूला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आलाय. 1 धाव मिळाली आणि चातुर्य बघा दोघांचं. डोळ्यांची पापणी लवते ना लवते तत्पूर्वी लगेचच 2 धावा या फलंदाजाने पूर्ण केल्या. या 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 75 वर. 3 गडी बाद 75 धावा. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 26 धावा. 26 धावा 13 चेंडू. IPL धून या ठिकाणी वाचताना आपल्याला दिसून येत आहे. कारण कदाचित टेनिस क्रिकेट मधून सुद्धा चांगले IPL चे खेळाडू आता बाहेर येताना दिसतील. मोहम्मद सिराज हा टेनिस क्रिकेटपटू आज IPL मध्ये खेळताना दिसलाय.
डेड बॉलचा इशारा आणि आमची नजर जाते आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडे. त्यांना विनंती करतो, सरजी प्लीज आपण व्यासपीठावर या. आडवे बॅटचा वापर डेव्हिड बून स्टाईल या चेंडूला खेळायचं होतं फलंदाजाला. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11 वाघवेल संघाविरुद्ध लढा देत असताना शाही स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 75 धावा. आता 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 13चा रिक्वायर रन रेट बनलाय. दुसऱ्या इनिंग मध्ये प्रणय याने 9 बॉल मध्ये 35 धावा बनवल्या. मंकी विकेट स्वरूपात तो बाद झाला. शिकार बनला नंदकुमार पाटील याचा. अक्षय याने 5 बॉल मध्ये 15 धावांची खेळी साकारली. पराग याने 4 चेंडूंमध्ये 12 धावा बनवल्या. आता खेळपट्टीवर तैनात राहावं लागेल पराग आणि त्याला चांगली साथ द्यावी लागेल सूरज पाटील याला. 12 चेंडू 26 धावा. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, हा मॅच रंगतदार होईल यात काय शंका नाही. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. हो, एक चांगल्या गोलंदाजाला मागे का ठेवलं होतं तर ते कारण आम्ही जाणलंय. कारण मनोज पाटील हा एक असा खेळाडू आहे, कधीही केव्हाही चांगले चेंडू तो खेळपट्टीवर रिलीज करू शकतोय आणि मागच्या टुर्नामेंट्स मध्ये त्यांनी तसं सिद्ध केलंय. मोहन मास्टर या स्पर्धेमध्ये अचूक आणि भेदक मारा गोलंदाज मनोज पाटील. तानाजी पाटील यांचे सुपुत्र शरीरष्टोपटू तानाजी पाटील यांना कोण विसरेल. अजूनही फिटनेस कायम आहेत आणि आपल्या 2 पुत्रांसहित ते सुद्धा मैदानाच्या आत कधी कधी उतरताना दिसत आहेत एकाच संघाच्या माध्यमातून. मनोज याचा हा चेंडू शॉर्ट बॉल एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर ना इक्का दुक्का सीधा सीधा छक्का. या 6 धावणीची धावफलक वाढलाय. धावफलकावर आपण परिणाम होताना दिसतोय. धाव संख्या झेप घेते, पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 81. आजचा दिवस सुद्धा मला आठवला 29 जानेवारीचा. पहिलं जे गॅझेट आपण बघितलं होतं बंगाल गॅझेट जेम्स हिक्स यांचं, ते 29 जानेवारी जी तारीख होती आणि 29 जानेवारी 1781 दिवस होता. आता धाव संख्या बनले 81. ह्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याच्या लगेचच बातमी हे उद्याच्या दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये आपण बघणार आहोत. शॉर्ट बॉल चेंडूला उचललंय युरी गॅगरिन या रशियन शास्त्रज्ञाची आपल्याला आठवण झाली. निश्चितच अतिशय चांगला फटका नव्हता, अतिशय चांगला झेल टिपलाय आणि अशा रीतीने परतावं लागतं या खेळाडूला. विकेटचं पतन गॉन. याच बरोबर ह्या मोठा विकेट असेल काय, कारण धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 81 धावा. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 20 धावा. 12 एप्रिल 1961 साली युरी गॅगरिन या आकाशवीराने पहिल्यांदा आकाशामध्ये झेप घेतली होती. तशीच झेप या चेंडूची मला दिसली आणि हा फलंदाज झेल देऊन मिडविकेट क्षेत्रामध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज आता आलाय वेदांत. हट्टा खट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आलाय. 10 बॉल 20 धावा. फुल टॉस बॉल या चेंडूला उडवलंय लांबच लांब षटकार. 6 धावा. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज.
धावांची धावफलक पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत. धावफलकावर 4 गडी बाद 87 धावा, 9 चेंडू 14 धावा. महेंद्र पाटील जास्तच खुश असतील, कारण ज्या पद्धतीने हा पाठलाग केलाय या शाही स्पोर्ट्स कारभाव संघाने आणि नुकताच लांब लचक षटकार ठोकलाय जो स्टेडियमच्या बाहेर गेलाय. 17 मार्च 2013 साली शाहिद अफ्रिदी यांनी रॅन मॅक्लरन या साऊथ आफ्रिकन वेगवान गोलंदाजाला 158 मीटरचा षटकार ठोकला होता. तसाच लांब लचक आणि वेगवान षटकार फलंदाज पराग यांनी ठोकलाय. पराग याला आला राग आणि लगेचच या रागाचं रूपांतर 6 धावामध्ये झालंय. धाव संख्या 87, 4 गडी बाद, 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. पुढचा बॉल आता फाईन लेगच्या दिशेने दिशा दाखवले. अण्णा यांना अभिवादन करण्याकरता हा षटकार, 6 धावा. आव्हान अगदी सोपं झालंय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 8 धावा. काय चांगला परफॉर्मन्स दाखवलाय या फलंदाजांनी, कारण बघितलं तर 4 चेंडूंमध्ये 16 धावा, 18 धावा बनवल्यात. एक गडी जरी गमावला गेलाय तरी या स्लॉग ओव्हर म्हणून याचा फायदा उचलला गेलाय. स्थिती पुन्हा एकदा आता बदलताना दिसतंय. जाणून घेऊया. 8 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. परफॉर्मन्स खूप चांगला दिलाय या सर्व खेळाडूने. सुंदर नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय नागोबा क्रिकेट मैदानावर, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघाला तुम्ही पाहतायत. कारण ह्या मॅच नंतर आणखीन एक बिग मॅच आपल्या डोळ्यासमोर येणार आहेत, ज्यामध्ये लढण्याकरता सज्ज होत आहेत उत्तन बॉयज उत्तन विरुद्ध जॉय स्पोर्ट्स पाये गोरसई बी भिवंडी. या 2 संघादरम्यान ही लढत असेल. 8 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने, शतरक्षकाच्या हाताला तुरी देतोय. चेंडू सटकतोय, चेंडू निसटतोय. या मिळत आहेत 4 धावा. चौकार. या 4 धावांची धावसंख्या वाढताना दिसली. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 97 धावा, 97. आता जिंकण्याकरता फक्त 4 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 4 धावा. आडव्या बॅटचा वापर, चेंडू हवेमध्ये होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक तैनात होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. बघता बघता 3 धावा दोघांनी मिळून पूर्ण केल्या. 2 धावा पूर्ण केल्या. याचबरोबर 5 षटकांची झाली समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 99 धावा झाल्या आहेत त्या शाही स्पोर्ट्स कारभाव संघाच्या. आणि आता एका षटकामध्ये जिंकण्याकरता 2 धावांची गरज आहे. मनीषजी, आपण भाकीत सुद्धा केलं नव्हतं की 101 धावा इथे चेस होतील. ट्रूली डेडिकेटेड प्लेयर्स साईश स्पोर्ट्स कारभाव टीमचे कुठलाच प्रेशर घेतला नाहीये. त्यांनी फक्त त्यांचा नैसर्गिक खेळ केलेला आहे. आणि खरं तर फलंदाजीचा दमखम पाहायला मिळाला भाव्याला वाघबी संघाचा, पण गोलंदाजीची जी चुणूक होती ती मात्र कुठेतरी मला कमी वाटली. आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवर आक्रमक फलंदाज स्वार होऊन प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेचला गेला. आणि आता मात्र इक्वेशन सोपं झालंय साई स्पोर्ट्स कारभाव संघाचं. पुढचा बॉल, आडव्याचा वापर केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक कुणी नव्हता आणि 6 धावांनी हा विजय नोंदवलाय. अशा रीतीने शाही स्पोर्ट्स कारभाव संघ विजय प्राप्त करतोय. जवळजवळ 5 गडी राखून आणि 5 चेंडू राखून हा विजय या संघाने नोंदवलाय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम मिस्टर प्रणय, सूरज पाटील अँड पराग पाटील.
कॉंग्रॅच्युलेशन टीम शाही स्पोर्ट्स कारबाव.